आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपला जो महत्त्वाचा जो टॉपिक होता तर तो आहे सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस. मित्रांनो, सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस हा पॉईंट ज्या ठिकाणी येतो तर त्या ठिकाणी साधारणतः पूर्ण मेडिकल जे कोर्सेस आहेत MBBS आणि BDS या कोर्सेससाठी त्या ठिकाणी MCC हा जो प्लॅटफॉर्म आहे तर या प्लॅटफॉर्म एजन्सी थ्रू ही संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया पार पाडली जाते. आणि आयुष कोर्सेससाठी जे आहे तर AACCC या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आयुष कोर्सेससाठी ॲडमिशन प्रक्रिया पार पाडली जाते. समजा आपण समजून घेऊया की MCC म्हणजे काय, MCCच्या माध्यमातून कोणत्या प्रवेश प्रक्रिया पार पडल्या जातात. MCC या प्लॅटफॉर्ममध्ये शीट्स डिस्ट्रीब्युशन हा काय प्रकार आहे तर कोणत्या मेडिकल कॉलेजचे शीट्स किती प्रमाणामध्ये, कोणत्या मेडिकल कॉलेजच्या किती प्रमाणामध्ये शीट्स हे MCC या प्लॅटफॉर्ममार्फत भरले जातात, ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं, MCC हा जो प्लॅटफॉर्म आहे तर हा एक सेंट्रल प्लॅटफॉर्म आहे की जो ऑल इंडिया काउन्सिलिंग त्या ठिकाणी कंडक्ट करण्याचं काम करतो. कोणत्याही राज्याच्या प्रायव्हेट कॉलेजच्या शीट्स या MCC प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून किंवा सेंट्रल कन्सल्टन्सीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे भरल्या जात नाहीत. हे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर MCCमध्ये कशाप्रकारे शीट डिस्ट्रीब्युशन आहे तर ते आपण पाहूया. या ठिकाणी पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15% गव्हर्मेंट कॉलेज शीट्स. ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे MBBSचे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत, जेवढे BDSचे डेंटलचे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत, या सर्व कॉलेजच्या 15% शीट ज्या आहेत तर त्या MCC प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्या ठिकाणी फिलअप केल्या जातात. हे मात्र तुम्ही लक्षामध्ये घ्या. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 100% सेंट्रल युनिव्हर्सिटीज शीट्स. ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत या टोटल ॲडमिशन प्रोसेस ही MCCच्या माध्यमातून त्या ठिकाणी सेंट्रल काउन्सिलिंगच्या माध्यमातून ऑल इंडिया कोटा थ्रू त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. डीम कॉलेजच्या 100% शीट्स त्या ठिकाणी MCC या सेंट्रल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंप्लीट केल्या. त्यासोबतच एम्स इन्स्टिट्यूट जे आहेत तर एम्स युनिव्हर्सिटीज ज्या आहेत तर त्यांचेसुद्धा टोटल 100% जे शीट्स आहेत तर ते MCC थ्रूच त्या ठिकाणी कंडक्ट केले जातात. डीम युनिव्हर्सिटीज जे टोटल ज्या डीम युनिव्हर्सिटीज आहेत तर त्या सर्व डीम युनिव्हर्सिटीच्या टोटल शीट्स 100% शीट्स त्या ठिकाणी MCC या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरल्या जातात. आता पुढचा पॉईंट आपण समजून घेऊया. पुढच्या पॉईंटमध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना MCC या प्लॅटफॉर्म थ्रू आपली ऑल इंडिया थ्रू गव्हर्मेंट कॉलेजसाठी अप्लाय करायचं आहे किंवा डीमसाठी अप्लाय करायचं आहे किंवा एम्स कॉलेजसाठी अप्लाय करायचं आहे तर आपल्याला हे रजिस्ट्रेशन कसं करावे लागेल आणि त्यासाठी आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स आणि किती फी स्ट्रक्चर लागणार आहे ते आपण समजून घेऊया. तर महत्त्वाचं या ठिकाणी पहा, फी स्ट्रक्चर जे आहे तर रजिस्ट्रेशनसाठी फी स्ट्रक्चर आपल्याला किती लागणार आहे तर ते टोटल या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी फी स्ट्रक्चरचा जर आपण विचार केला तर फक्त गव्हर्मेंट कॉलेजसाठी जर अप्लाय करायचं असेल तर 11,000 रुपये लागतील ओपन आणि EWSच्या विद्यार्थ्याला. जर तो विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा असेल किंवा EWS कॅटेगरीचा असेल तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर 11,000 रुपये त्या ठिकाणी लागतील. या 11,000पैकी 10,000 रुपये जे आहेत तर ते सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेतले जातील प्लॅटफॉर्मला आणि 1,000 रुपये जे आहेत तर ते टोटल जे आहेत तर रजिस्ट्रेशन फी म्हणून त्या ठिकाणी घेतली जाईल. त्यासोबतच EWS आणि ओपनच्या व्यतिरिक्त अदर कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जर फक्त गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटसाठी जर अप्लाय करायचं असेल किंवा फक्त सेंट्रल युनिव्हर्सिटीजसाठी अप्लाय करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना 6,000 रुपये त्या ठिकाणी पे करावे लागतील. या 6,000पैकी 5,000 रुपये हे सिक्युरिटी डिपॉझिट असेल आणि 1,000 रुपये हे प्लॅटफॉर्म रजिस्ट्रेशन फी असेल. हे लक्षामध्ये घ्या. म्हणजे 6,000 रुपये जर OBC कॅटेगरीच्या किंवा अदर कॅटेगरीच्या जर विद्यार्थ्यांनी 6,000 रुपये जर त्या ठिकाणी पे केले तर त्यातले 5,000 रुपये हे रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट असेल आणि 1,000 रुपये जे आहे ते मात्र कुठल्याही प्रकारे तुमचे रिटर्न होणार नाहीत. घ्या. त्यासोबतच जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी डीम प्रोसेसिंग फी लिहिली आहे. डीमची जर प्रोसेस ज्या विद्यार्थ्यांना करायची आहे ऑल इंडिया कोटा थ्रू किंवा डीमला ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे MBBS आणि BDS या कोर्सेससाठी तर त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी साधारणतः 2,05,000 रुपये ना पे करावे लागतील. हे लक्षामध्ये घ्या. या 2,05,000पैकी 5,000 रुपये हे प्लॅटफॉर्म रजिस्ट्रेशन फी असेल आणि 2,00,000 रुपये हे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून त्या ठिकाणी जमा केले जातील. तेच आपल्याला जर स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनपासून विद्यार्थ्यांच्या अलॉटमेंटपर्यंत संपूर्ण प्रक्रिया आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम नीटचा रिझल्ट लागल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसामध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू होईल. रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेमध्ये या पद्धतीने आपला फी स्ट्रक्चर जसं आहे त्या पद्धतीने आपल्याला फीस त्या ठिकाणी पेड करावी लागेल. सर्वात प्रथम जे आहे तर MCC पोर्टलवरती जे आहे तर MCC पोर्टलवरती आपल्याला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन
करावं लागेल. रजिस्ट्रेशन करत असताना MCCनं त्या ठिकाणी स्ट्रिक्टली मेन्शन केलेलं असतं की व्हॅलिड मोबाईल नंबर आणि व्हॅलिड ईमेल ID आपल्याला त्या ठिकाणी यूज करणं गरजेचं आहे, कारण त्यावरती OTP अदर्स थिंग्स त्या ठिकाणी येत असतात. हे लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच डॉक्युमेंट्स प्रॉपर अपलोड करणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करत असतानाच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉलेजची चॉईस फिलिंग करायची असते. कॉलेजची चॉईस फिलिंग म्हणजे काय, संपूर्ण जी आपल्याला कॉलेजची लिस्ट आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी लगेच अपलोड करायची असते. आपली पेमेंटची प्रोसेस झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी लगेच आपल्याला चॉईस फिलिंग करणं गरजेचं असतं. हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर त्या ठिकाणी MCCकडून डायरेक्ट फर्स्ट राऊंडचा रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर केला जातो. राऊंड फर्स्टचा रिझल्ट डिक्लेअर होतो. राऊंड फर्स्टचा रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी काहीच न करता सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग करायची असते, ज्यावेळेस सेकंड राऊंड चालू होईल त्यावेळेस. परंतु ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली आहे, ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी XYZ कॉलेज अलॉट झालेलं आहे, कॉलेज भेटलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना 3 ऑप्शन्स त्या ठिकाणी ओपन असतात. या 3 ऑप्शनपैकी पहिला ऑप्शन जो आहे तर तो फ्री एक्झिट आहे, दुसरा ऑप्शन जो आहे तर तो बेटरमेंटचा आहे आणि तिसरा ऑप्शन रिटेन्शनचा आहे. तिन्ही ऑप्शन्स व्यवस्थित समजून घ्या. फ्री एक्झिटचा अर्थ असा होतो, फ्री एक्झिटचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी आपल्याला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे ते कॉलेज आपल्याला घ्यायचं नाही, आपण ते कॉलेज सोडून देऊन डायरेक्टली राऊंड 2मध्ये इन्व्हॉल्व होऊ इच्छित आहात आणि त्या ठिकाणी आपण ते कॉलेज ड्रॉप करून देऊन राऊंड 2साठी चॉईस फिलिंग करणार आहोत, तर त्याचा अर्थ फ्री एक्झिट होतो. ज्या विद्यार्थ्यांना फ्री एक्झिट घ्यायचं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची पोर्टलवरती ॲक्टिव्हिटी करायची गरज पडत नाही किंवा कुठलेही अलॉटमेंट झालेल्या कॉलेजमध्ये जाण्याची आवश्यकता पडत. त्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे किंवा रिटेन्शन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी लक्षामध्ये घ्या की अलॉटमेंट झालेल्या कॉलेजला आपल्याला DD आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट त्या ठिकाणी घेऊन जावा लागतो. त्या ठिकाणी त्या कॉलेजला आपण गेल्याच्या नंतर ते कॉलेज आपल्याकडे 2 फॉर्म देतं, एक तर रिटेन्शनचं देतात किंवा बेटरमेंटचं देतं. तर आपली जी चॉईस आहे तर आपल्या चॉईसप्रमाणे आपण चॉईस फॉर्म भरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज बेटरमेंटला टाकायचं आहे किंवा ते कॉलेज ताब्यामध्ये घेऊन नवीन पुढील चांगल्या कॉलेजसाठी सेकंड आणि थर्ड राऊंडला सर्चिंगमध्ये राहायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बेटरमेंटचा ऑप्शन चॉईस करायचा. परंतु ज्या विद्यार्थ्यांना पहिल्याच राऊंडला भेटलेलं कॉलेज फायनल करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी रिटेन्शनचा ऑप्शन चॉईस करायचा आहे. एकदा रिटेन्शन भरल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याची प्रोसेस त्या ठिकाणी संपते आणि जे कॉलेजला त्याने रिटेन्शन भरलेलं आहे ते कॉलेज त्याचं कायमस्वरूपी फायनल होतं. हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. तर एवढी आत्तापर्यंतची जी प्रोसेस सांगितलेली आहे तर ती तुमच्या व्यवस्थित लक्षामध्ये आलेली असेल. तर पुढील प्रक्रिया लक्षामध्ये घ्या. ज्यावेळेस रिटेन्शन आणि बेटरमेंटचे फॉर्म होतात त्याच्यानंतर सेकंड राऊंडचं रजिस्ट्रेशन पुन्हा त्या ठिकाणी ओपन होतं. सेकंड राऊंडचं रजिस्ट्रेशन ओपन झाल्याच्या नंतर नवीन विद्यार्थ्यांना जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करू शकतात किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडला परत रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता पडत नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, चॉईस फिलिंग केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडसाठी मात्र चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. जरी रजिस्ट्रेशनची फी पेड करायची नसेल, रजिस्ट्रेशन परत करायचं नसेल, परंतु चॉईस फिलिंग मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला करावीच लागते, नवीन विद्यार्थ्याला पण आणि पहिल्या राऊंडच्या विद्यार्थ्याला पण. त्या ठिकाणी चॉईस फिलिंग फॉर सेकंड राऊंड चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर राऊंड 2चा रिझल्ट त्या ठिकाणी अनाऊन्स होतो. रिझल्ट अनाऊन्स झाल्याच्या नंतर रिझल्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होईल त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा त्या ठिकाणी 2 ऑप्शन्स ओपन राहतात. आता पहा, राऊंड 2ची स्टेप खूप महत्त्वाची आहे. ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं कॉलेज त्या ठिकाणी अलॉट होणार नाही अशा विद्यार्थ्यांना कुठलीही प्रक्रिया न करता थर्ड राऊंडसाठी पुन्हा चॉईस फिलिंगची वाट पाहायची असते. परंतु ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होणार आहे अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 2 ऑप्शन्स ओपन राहतात, सेम बेटरमेंट आणि रिटेन्शन. तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज ताब्यामध्ये घेऊन नवीन कॉलेजसाठी थर्ड राऊंडला वाट पाहायची आहे तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बेटरमेंटचा फॉर्म भरायचा आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला अलॉट झालेलं कॉलेज आवडलेलं आहे ते फायनल करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रिटेन्शनचा फॉर्म भरायचा आहे. आणि जे विद्यार्थी रिटेन्शनचा फॉर्म भरतील सेम त्यांची प्रोसेस त्या ठिकाणी संपून जाईल आणि ते कॉलेज त्यांचं कायमस्वरूपी फायनल होईल. तर अशा प्रकारे सेकंड राऊंडची पोझिशन कंप्लीट होईल. सेकंड राऊंड कंप्लीट झाल्याच्या नंतर पुन्हा थर्ड राऊंडसाठी नव्यानं रजिस्ट्रेशन सुरुवात होईल. थर्ड राऊंडसाठी जर नव्यानं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी चालू झाले तर या ठिकाणी फर्स्ट राऊंडला आणि सेकंड राऊंडला ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडसाठी कुठल्याही प्रकारे रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता पडत नाही, हे लक्षामध्ये घ्या. परंतु जे विद्यार्थी नवीन एंट्री मारू इच्छितात, जे विद्यार्थी नव्यानं MCCमध्ये येऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांना मात्र नवीन थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करता येतं. फी पेड मात्र करावी लागते. त्या ठिकाणी परत ते विद्यार्थी एलिजिबल होतात. परंतु
चॉईस फिलिंग ही मात्र सर्व विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे. जे नव्यानं एंट्री झालेले विद्यार्थी आहेत थर्ड राऊंडला त्यांनाही चॉईस फिलिंग करावी लागणार आहे आणि जे विद्यार्थी फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडमध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होते त्या विद्यार्थ्यांना सुद्धा नव्यानं चॉईस फिलिंग करावी लागणार आहे. रिटेन्शन भरलेल्या विद्यार्थ्यांना मात्र कुठल्याही प्रकारे चॉईस फिलिंग करण्याची आवश्यकता पडत नाही. तर त्याच पद्धतीनं राऊंड 3चा रिझल्ट अनाऊन्स होईल चॉईस फिलिंग झाल्याच्या नंतर. राऊंड 3चा रिझल्ट अनाऊन्स झाल्याच्या नंतर या ठिकाणी एक ट्विस्ट आहे. थर्ड राऊंडपर्यंत विद्यार्थ्यांना बेटरमेंट करता येत असतं, परंतु थर्ड राऊंडच्या नंतर राऊंडचा रिझल्ट लागल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं बेटरमेंटचं ऑप्शन त्या ठिकाणी शिल्लक नसतो. संस्थेवरती गेल्याच्यावरती तुमच्याकडे फक्त रिटेन्शनचा त्या ठिकाणी ऑप्शन असतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते कॉलेज फायनल करावं लागतं. तर अशा प्रकारे MCCच्या पोर्टलवरनं संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पार पडली जाते. त्या प्रकारे थर्ड राऊंडपर्यंत ही प्रोसेस येत असते. थर्ड राऊंडच्या नंतर त्या ठिकाणी टोटल MCCमध्ये दरवर्षी 2 ते 3 राऊंड मॉपअप राऊंडच्या स्वरूपामध्ये दरवर्षी होत असतात, हे लक्षामध्ये घ्या. आता मॉपअप राऊंडचं जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एकदा पुन्हा रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी ओपन होतं. रजिस्ट्रेशन ओपन झाल्याच्या नंतर मात्र पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जे विद्यार्थी इन्व्हॉल्व झालेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज त्या ठिकाणी अलॉट झालेलं आहे, इन्व्हॉल्व होऊन कॉलेज त्या ठिकाणी अलॉट झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना पुढच्या मॉपअप राऊंडमध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नाही. परंतु जर असे विद्यार्थी असतील की ज्यांना आत्तापर्यंत कॉलेजच अलॉट झालेलं नाही तर असे विद्यार्थी मॉपअप राऊंडमध्ये त्या ठिकाणी सामील होऊ शकतात किंवा नव्यानं विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. नव्यानं रजिस्ट्रेशन करून विद्यार्थी या मॉपअप राऊंडमध्ये सामील होऊ शकतात. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर चॉईस फिलिंग जी करायची आहे तर ती फायनल चॉईस फिलिंग त्या ठिकाणी असते. पुन्हा चॉईस फिलिंगची संधी उपलब्ध होत नाही. फायनल चॉईस फिलिंग झाल्याच्या नंतर राऊंड 4 किंवा त्यालाच आपण मॉपअप राऊंड असं म्हणतो. ठीक आहे, मॉपअप राऊंड असंही म्हटलं जातं, मॉपअप राऊंड 1. तर या मॉपअप राऊंड 1ला अलॉटमेंट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मात्र रिटेन्शन करावंच लागतं. दुसरा काही ऑप्शन त्या ठिकाणी बेटरमेंटचं वगैरे नसतं. त्याच्यानंतर मॉपअप राऊंड 2 म्हणजेच राऊंड 5चा रिझल्ट अनाऊन्स होतो आणि त्यामध्ये सुद्धा जे कॉलेज आपल्याकडे आहे तर त्या कॉलेजचं रिटेन्शन त्या ठिकाणी भरावंच लागतं, हे लक्षामध्ये घ्या. तर अशा प्रकारे संपूर्ण MCCची जी प्रवेश प्रक्रिया आहे तर ती संपूर्ण मॉपअप राऊंड 2 किंवा स्पॉट राऊंड असेल किंवा राऊंड 5पर्यंत त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप येत असते. या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये 2 ते 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्याच्यामध्ये फ्री एक्झिट असेल, बेटरमेंट असेल, रिटेन्शन असेल आणि राऊंड 3च्या नंतर फायनल चॉईस फिलिंग या ज्या प्रोसेस आहेत तर या प्रोसेस समजणं खूप गरजेचं आहे आणि त्यातूनच तुमच्या ज्या चुका आहेत किंवा जास्तीत जास्त चांगलं कॉलेज त्या ठिकाणी भेटण्याचे चान्सेस जे आहे तर ती चॉईस फिलिंगवरती सुद्धा खूप डिपेंडिंग असते. तर अशा प्रकारे MCC हा जो प्लॅटफॉर्म आहे अनेक वर्षापासून सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस त्या ठिकाणी कंडक्ट करत आहे. मात्र लास्ट पॉईंट एकच सांगतो, MCCमध्ये फक्त MBBS आणि PDS या 2च कोर्सेसची प्रोसेस त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते आणि त्यातही फक्त गव्हर्नमेंट कॉलेज, डीम कॉलेज, सेंट्रल युनिव्हर्सिटी, एम्स कॉलेज यांचाच फक्त समावेश असतो. कुठल्याही प्रकारे प्रायव्हेट कॉलेजची कुठली मॅनेजमेंटची सीट्स या सेंट्रल काउन्सिलिंगच्या प्रोसेसमधनं कधीही फिलअप केली जात नाही.